कारण आज आपण एक शॉर्ट मध्ये मेसेज टाकला, एक तासा सर्व उपस्थित झाले असंच हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हम सब एक है, हम सब एक है, कामगार कर्मचारी एकजुटीचा, कामगार कर्मचारी एकजुटीचा, कामगार कर्मचारी एकजुटीचा, अधिकारी कर्मचारी कामगार संघटनेचा, अधिकारी कर्मचारी कामगार संघटनेचा, हल्लेखोरांचा, हल्लेखोरांचा, कामगार कर्मचारी एकजुटीचा, अधिकारी कामगार कर्मचारी एकजुटीचा, यानंतर अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष घरकुलमध्ये जो रमाईमध्ये जो प्रकार घडलेला आहे तो खरंच निंदनीय आहे। कारण की जर कोणालाही जर तक्रार असेल तर इथे आयुक्त साहेब दालनामध्ये 24 तास बसलेले असतात। म्हणजे कोणी यायचं आणि डायरेक्ट आपल्या कर्मचाऱ्यांवर हात उगारायचं ही चुकीची पद्धत आहे। कारण ही जी बाब घडलेली आहे ती मुख्यालयामध्येच घडलेली आहे। बाहेर कुठे झालं असतं तर मग म्हणजे तो तर अजूनच वाईट झालं असतं, परंतु इथे घडून सुद्धा आपण काही करू शकलो नाही हे खरंच आपल्याला एक म्हणजे निराशाजनक आहे हे आपल्यासाठी। आणि जे इतक्या लवकर घडलं की मला असं वाटतं की यामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांनी पण संघटनेवरही विश्वास ठेवावा आणि आयुक्तांवरही ठेवावा। ते जाऊन आयुक्तांना पण भेटले, सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी पण मग ह्या सर्व गोष्टी लगेचच घडतात। त्याच्यामुळे ना आपण जो आज निषेध दाखवत आहोत तो कालच आपण एकत्र यायला हवं होतं असं मला वाटतं। की वेळ निघून गेल्यानंतर काही पॉईंट नाही आहे कुठलीही गोष्ट। आता गुन्हा नोंदवला गेलेला आहे, त्याला तो जो न्याय मिळायचा तो नक्कीच मिळेल, परंतु वेळेमध्ये आपण सगळ्यांनी जागा होऊन ह्याबाबत आपण ह्याच्या पुढे त्वरित पावलं उचलावी। आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांनी देखील जेव्हा घटना घडत आहे तेव्हाच इमिजिएटली सांगावं। सगळं घडल्यानंतर सांगून 7 वाजता काही उपयोग होत नाही। तर प्रत्येकाने याची दक्षता घ्यावी आणि ह्याच्या पुढे कुठलाही अशा प्रकारे अन्याय अत्याचार आपल्यावर होत असेल तर आपण नक्कीच सहन करणार नाही आणि ह्याचा निषेधच नाही। तर यापुढे म्हणजे आता ह्याच्यामध्ये गुन्हा ऑलरेडी नोंदवला गेलेला आहे, नाहीतर मग ह्यापुढे मग जे काही आपल्याला पावलं उचलायची आवश्यकता असेल ती आपण आपल्या कर्मातून दाखवून देऊ त्यांना। काल आपल्या रमाई घरकुल योजनेमध्ये काम करत असलेले वरिष्ठ लिपिक किशोर जाधव यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला आणि तो हल्ला संध्याकाळी झाल्यामुळं आपल्यापर्यंत निरोप उशिरा मिळाला। त्यामुळे आपला काल काही या घटनेचा निषेध किंवा काही आंदोलन करता नाही आलं। त्याच्यासाठी त्यांनी काल आमची भेट घेतली होती, किशोर जाधवनी आणि मान्य आयुक्तांची भेट घेतली होती। त्यांची परवानगी घेऊन त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर संबंधितावर गुन्हाही नोंदवलेला आहे। त्या अनुषंगानं आपण याच्यापुढे अशा घटना घडून नाही येत आणि याच्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्यावर असा अन्याय अत्याचार किंवा मारहाण होऊ नये याचा निषेध नोंदवणं हा अनिवार्य होता। म्हणून आपण आज संध्याकाळी हा निषेध नोंदवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करीत आहोत। याच्यानंतर अशी काही घटना घडेल कर्मचाऱ्यावर, कोणत्याही कर्मचारी असो, सफाई असो, अधिकारी असो, क्लर्क असो, कंत्राटी असो, कोणताही, त्यांनी तात्काळ आपले जे वरिष्ठ आहेत, आपले विभाग प्रमुख आहेत, मान्य आयुक्त आहेत, यांच्याकडे प्रथम ही घटना घालावी। त्याच्यानंतर आपण पुढील पावले संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल झाला असल्यामुळं आम्ही ईश्वर जाधव यांच्यासोबत आहोत, सर्व संघटना, सर्व कर्मचारी, आणि जी काल घटना घडली त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतो। ईश्वर जाधव याला एक माजी नगर सेवकचे पती यांनी मारहाण केलेली आहे। त्या मारहाणीचा आम्ही संघटनेच्या वतीने, आमच्या सर्व ऑफिसर असोसिएशनच्या वतीने, कर्मचाऱ्याच्या वतीने प्रथमतः त्याचा निषेध करतो। आणि ही घटना रात्री उशिरा समजल्यामुळं मॅडम आपल्याला बरेचसे संपर्क करता आलं नाही, परंतु जसं ज्या गोष्टी घडल्या तसं मी त्यांना मार्गदर्शन केलंच होतं। फोनवर त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्या पद्धतीनं तो रात्री गुन्हा नोंद झालेला आहे। आता पुढं अशा घटना घडू नये यासाठी आपल्याला तत्पर राहिलं पाहिजे। आणि यापुढं जर कोणी असं कर्मचाऱ्याला मुख्य कार्यालयामध्ये मारहाण करीत असेल किंवा कुठं पण मारहाण करीत असेल
तर आम्ही जशाच तसं उत्तर आमच्या संघटनेच्या मार्फत, आमच्या असोसिएशनच्या मार्फत आमच्या वतीने सर्वांना जशाच तसं उत्तर देऊ एवढीच आजच्या दिनी मी करतो आणि या घटनेचा निषेध करतो.